गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय पहिला मंगळाचरण नाम। ओवी क्रमांक आहे 108 पासून सुरुवात आहे आणि सद्गुरूने सद्गुरु चरित्रावर श्री सद्गुरु चरित्रावर सुंदर निरूपण दिलेलं आहे। सद्गुरु कोण आहे बघा। सद्गुरु म्हणजे ज्या आई बापांना पण जन्म दिला, पूर्ण प्रकृतीला जन्म दिला, ब्रह्मांडाला त्याने जन्म दिला, तो सद्गुरु। जे ब्रह्मांड निर्माण केलं, 14 भुवनी त्याचीच आहेत, तो खूप श्रीमंत आहे। त्याच्याकडे महालक्ष्मी बघा, त्या नारायणाची लक्ष्मी त्यांच्या चरणाशी आहे, तोच तो सद्गुरु आहे। तेच ते सद्गुरु आपल्याला नरहरी अवतारात मध्ये आलेले आहेत असा संदीपक सांगतोय। आणि संदीपक या पूर्ण सद्गुरूची महती या सद्गुरु चरित्रामध्ये उतरवलेली आहे। आणि सद्गुरु त्या संदीपकाला असं वाटतं की सद्गुरु माझ्यावर रुष्ट आहेत। त्याला एवढं वाटतं रुष्ट आहेत म्हणून तो सद्गुरूला सांगतो, सगळं सांगतो, ह्याला तुम्ही तेवढं दिलं, त्याला तुम्ही तेवढं दिलं, का दिलं? तुमची भक्ती केली म्हणून दिलं। बघा, प्रत्येक त्याने ओवीमध्ये सांगितलेलं आहे। काय त्यांनी काय दिलं तुम्हाला म्हणून त्याला दिलं? सद्गुरु काहीच बोलत नाही त्याच्याशी, एक अक्षर पण नाही। किती बोलते संदीपक, ते ऐकून घेतात फक्त, कारण सद्गुरु नेहमी शिष्याचे प्रश्न ऐकून घेतात, नेहमी शिष्याचे प्रश्न ऐकून घेतात। बघा, संसारात जेव्हा आपण पडतो ना, आपले पूर्वकर्म एवढे खराब असतात की आपल्याला संसार हा कसा असतो, दुःखमय सागर वाटतो, का? आपले पूर्वकर्म बरोबर नसतात। ह्याच्याकरता सद्गुरु करावा, सद्गुरु त्याच्यावर मार्गदर्शन देतो की तुझे पूर्वकर्म काय होते, त्याच्यावर पण तो मार्गदर्शन देतो। आणि ते पण पूर्ण सद्गुरु चरित्रामध्ये पूर्ण दिलेलं आहे। काय आपले पूर्वकर्म होते, सगळं काय दिलेलं आहे। प्रत्येक मनुष्याला काय वाटतं, हा माझे काही कर्म सगळे चांगले आहेत, स्वच्छ आहेत। अरे स्वच्छ आहेत, मग तू भूतळावर काय करतोस? भूतळावर कसा आलास? या पृथ्वीवर कसा जन्म झाला तुझा? तू जर स्वच्छ असतास ना, तर या पृथ्वीवर जन्म नसता तुझा। सद्गुरु तर तेच सांगतात। तसंच संदीपक आपल्या समोर आणतात, सगळं काही आपल्या समोर आणलेलं आहे, सद्गुरु करावं। आणि तो सद्गुरूला एवढं सांगतो, सगळं काय किती म्हणजे काय केलं तुझ्यासाठी, तू काय केलंस त्यांच्यासाठी हे सांगतो। प्रल्हादाने काय केलं, प्रल्हादाला तुम्ही अढलपद दिलात, ध्रुवाला अढलपद दिलात, त्यांनी तुमच्यासाठी काय केलं, सगळे प्रश्न बोलतो तो संदीपक। सद्गुरूंपुढे, नरहरींपुढे, नरहरी सद्गुरू आहेत आणि प्रत्यक्षात परब्रह्म आहे, तो साक्षात परब्रह्म आहे, अंश नाही। जो नरहरी आहे हा साक्षात परब्रह्म आहे, तोच तो सद्गुरू, तेच ते सद्गुरू, ते आपल्या समोर संदीपकाने आणलेलं आहे। मग संदीपक काय म्हणतो, नाही तुम्ही जरी कोणाला म्हणतो, सद्गुरूंना म्हणतो, नरहरी सद्गुरूंना म्हणतो, नृसिंह सरस्वतींना म्हणतो। नरहरी म्हणजे नृसिंह सरस्वती। नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांदत असे, तुम्ही साधी सुधे नाही आहेत। संदीपक म्हणतो की तुम्ही साधी सुधे नाही आहेत, श्रीमंत नरहरी आहात, श्रीमंत आहात, तुम्ही काही साधे आहात। प्रत्येकाला काय दिलं, प्रल्हादाला काय दिलं, ध्रुवाला काय दिलं,
म्हणजे तुम्ही साधे आहात का? श्रीमंत आहात, श्रीमंत. ही 14 भुवने तुझीच आहेत, तुमचीच आहेत. ही पृथ्वी, हे पूर्ण निसर्ग तुम्हीच तर बनवलं आहे ना. ज्या वेळेस बघा श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि श्रीकृष्ण मोठा होतो, किती? 5 वर्षाचा, 6 वर्षाचा असतात. राधा पण तेव्हा, राधाची पण ओळख होते श्रीकृष्णाची ना राधाची. आणि राधा जेव्हा जवळ येते तेव्हा त्याला वाटतं की ही माझी कोणीतरी, कारण तो श्रीकृष्णच ना, जाणणारा असतो. एवढा म्हणजे 64 कला त्याच्याकडे की तो कोण स्वतः आहे हे पूर्णपणे जाणत होता. की मी श्रीकृष्ण, मी विष्णू अवतार आहे हे त्याला पूर्णपणे माहिती होतं. आणि ही राधा माझी आहे हे सगळं त्याला माहिती होतं. ही राधा दुसरी तिसरी कोणी नाही, ही राधा त्याची भक्त आहे. ही राधा म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहे. आणि ज्या वेळेस राधाशी भेट होते आणि वृंदावनमध्ये जातात राधा आणि श्रीकृष्ण, त्यावेळेस ते राधाला घेऊन म्हणजे खेळत असतात पूर्ण. आणि खेळता खेळता ते राधाला घेऊन एवढे खेळतात की त्या तिथे वृंदावनमध्ये पूर्ण निसर्ग निर्माण होतो. विचार करा, कोण आहे तो? हा, श्रीकृष्ण कोण होता? परब्रह्मचाच अवतार ना. म्हणून तर पूर्ण निसर्ग निर्माण झाला तिथे. आणि एवढा सुंदर निर्माण झाला ते वृंदावन की तो वृंदावन राधाला खूप आवडला. राधाला पण आश्चर्य वाटला की इथं काही नव्हतं आणि इथे वृंदावन एवढं कसं झालं. आणि नंतर तिने त्याच्यामध्ये एक तुळस लावली आणि तुळशीला सभोवताली असं हे केलं, वृंदावन केलं. मग त्या तुळशीपासून ते वृंदावन झालं. तिथे अगोदर पूर्ण निसर्ग केला आणि त्या निसर्गाला नाव म्हणून तुळस लावली राधानी. आणि ती तुळस ही बघितलं ना, श्रीकृष्णाची सखी ती पण होती, पण तुळस ही पवित्र. आणि त्याला पूर्ण वृंदावन बांधलं तुळशीला. आणि त्या पूर्ण एरियाचं नाव वृंदावन झालं. बघा कोण होता श्रीकृष्ण. प्रत्यक्षात त्याने तेवढे पुरता तो निसर्ग बनवला. मग विचार करा. म्हणून संदीपक म्हणतात की नरहरी तुम्ही श्रीमंत, महालक्ष्मी घरी तुमच्या आहे. बघा नारायणाच्या चरणाशी महालक्ष्मी आहे. आता उदाहरण जर दिलं तर आपल्या बायका घ्या, आपल्या आई काही कमवायला लागलं, काही मुलांना दिलं किंवा पतीला दिलं तर ती स्वतःला खूप श्रेष्ठ म्हणते. हा मी, किंवा एखादी स्त्री कमवायला लागली, नवऱ्यापेक्षा जास्त पगार असेल तर तिला काय वाटते, मी खूप श्रेष्ठ आहे नवऱ्यापेक्षा. पण तीच महालक्ष्मी, तीच लक्ष्मी नारायणाची नारायणाच्या चरणाशी आहे. बघा हो, लक्ष्मी म्हणजे पूर्ण भांडार, धन दौलत, ती लक्ष्मी ती नारायणाच्या चरणाशी आहे. नारायणाचे चरण दाबते. का हो सांगा, लक्ष्मी श्रेष्ठ का पती श्रेष्ठ? विचार करा. ती जी लक्ष्मी ती नारायणाच्या चरणाशी आहे म्हणजे कोण श्रेष्ठ आहे ह्याच्यावरूनच ओळखायचं आहे. मग कोणी कोणाला स्वतःने अभिमानाने म्हणू नका. अभिमान नकोय आपल्याकडे. कोण सांगतोय? संदीपक सांगतोय. म्हणून संदीपक काय म्हणतोय की श्रीमंत नरहरी आणि लक्ष्मी त्याच्या घरी, महालक्ष्मी त्याच्या घरी नांदत असे. बघा नारायणाची पत्नी कोण आहे? लक्ष्मी आहे. मग नारायणाची पत्नी लक्ष्मी म्हणजे नारायणाच्या घरी कोण नांदतोय तर लक्ष्मी आहे. म्हणजे लक्ष्मी कोणी निर्माण, त्यानेच निर्माण तर केली, त्याच परब्रह्माने निर्माण केलेली. विचार करा. मग तुमच्या घरी जर लक्ष्मी नांदते मग आम्ही काय तुझ्यासाठी द्यायचं? कोण म्हणते? संदीपक. संदीपकाला प्रश्न पडला की आम्ही काय द्यायचं? श्रीमंत आहे तो, त्याला काय द्यायचं आपण? सद्गुरूंना काय देऊ शकतो आपण? फक्त एक संदीपक म्हणते की त्याच्या मनात तो प्रश्न आहे, मनात तो उत्तर आहे की फक्त एक म्हणजे एक भक्ती द्यायची.
सद्गुरूंना काय द्यायची? भक्ती द्यायची. म्हणून नरहरी बोलतच नाही अजिबात, कुठल्या शब्दावर त्याचे उत्तरच देत नाही. ते उत्तर दे तिथपर्यंत संदीपक त्यांच्याशी बोलतच राहिला, प्रश्न विचारतच राहिला. तुला काय द्यायचं आम्ही? काय आहे आमच्याकडे? असं संदीपक म्हणते. आणि पुढची ओवी तर आईच पुढे दिलेलं. बघा पुढे काय दिले. मातेचे ओसंगी बैसून या बाळ, परी मुख कमळ स्तन कांक्षेशी. सॉरी हा. याहून आम्हाशी काय तू काय मागशी, सांग ऋषी कशी काय देऊ. त्यालाच नाव ऋषी म्हणून दिलेलं आहे. आम्ही तुमच्या घरी जर लक्ष्मी नांदते, तुम्ही श्रीमंत आहात, सगळंच तुमचंच आहे, मग आम्ही काय द्यायचं? याहून आम्हाशी काय तू मागशी, म्हणजे तू आमच्याकडून काय मागशील? जे सगळं तुझंच आहे. आम्हाला जे दिलं, आमचा देह पण तूच दिलेला आहेस, जन्म पण तूच दिलेला आहेस. बघा, जेव्हा आईच्या उदरातून बाहेर येताना मूल त्या ईश्वरालाच हाक मारत असते, आणि आई पण सुटण्यासाठी, मुलाला जन्म देण्यासाठी त्या ईश्वरालाच हाक मारत असते. दोघं पण एक साथ ईश्वराला हाक मारत असतात. म्हणून तोच तो सद्गुरू, तोच तो ईश्वर त्या दोघांची पण साथ ऐकत असते आणि दोघांची पण सुटणुका तो करत असतो. सांगा, मग आई श्रेष्ठ का ईश्वर श्रेष्ठ? तरी पण आमच्यासारखे आपण म्हणू की आई श्रेष्ठ नाही, तर इथे सोडवण्याचा, ज्यांनी सोडवलं तो ईश्वर श्रेष्ठ, तो सद्गुरू श्रेष्ठ, तो परब्रह्म श्रेष्ठ आहे. घरी मांडत असेल, म्हणजे एवढी भक्ती पाहिजे हो. याहून आम्हाशी काय तू मागोशी, सांग ऋषिकेशी काय देऊ. म्हणजे आम्ही काय देणार, तू काय मागणार आमच्याकडे? संदीपक सांगतात, मातेचे ओसंगी बैसून या बाळ, परी पसरी मुख कमळ स्तन कांक्षेशी. जसं आम्ही बघा हो, आपण देवावर एवढं विसंबून जातो ना, जसं मातेच्या कुशीमध्ये जो बाळ आ करून बसतो की मला माझी आई दूध कधी देते माझ्या तोंडामध्ये, आहे ना, दूध कधी, दुधाचं हे कधी घालते, तू वाट बघत असतो, तसं आपण वाट बघत असतो, देव कधी आपल्याला देतो, आहे की नाही? मातेच्या ओसंगी म्हणजे मांडीवर बसतो, आईच्या मांडीवर बाळ बसतो, आणि तो असा त्याचं तोंड असं पसरवतो की माझ्या तोंडामध्ये कधी आई स्तन कांक्षेशी घालते माझ्या तोंडात. विचार कर, म्हणजे एवढी पिण्याची इच्छा. तसंच आपण आहे, देवाकडे हेच करतो, कधी देव देतो आपल्याला, तोंड आ करून जातो आपण. बाळापाशी माता काय मागेत आता, ऐक श्री सद्गुरुनाथा काय देऊ. बघा, त्या बाळापाशी, त्या बाळाला दूध देते, पण बाळापाशी माता काय मागेल? ऐक सद्गुरुनाथा काय देऊ. तसंच मी सद्गुरूला काय देऊ, म्हणजे काय तुम्ही देणार सद्गुरूला? संदीपकाचं म्हणणं काय आहे की सद्गुरूला तुम्ही काय देणार? पण सद्गुरूचं जाणून घ्या, सद्गुरू म्हणजे काय आहे ते. संदीपकाचं सांगणं काय आहे, सद्गुरू कोण आहे, तुम्ही काय देणार सद्गुरूला? जे सगळं काय देतो तो तोच देतो ना. तुम्ही जर बसलात तर निरूपण म्हणजे तो काय झालं, दूध घालतोय ना तुमच्या तोंडात. निरूपण म्हणजे काय, एक प्रकारचं दूध घालतोय तुमच्या तोंडात. तुम्ही फक्त तोंड मुख पसरवून, म्हणजे पसरी मुख कमळ, आपण फक्त काय करतो, मुख कमळ पसरवून राहतो आणि तो आपल्या तोंडामध्ये दूध घालतो. कोण? सद्गुरू. मग आपण सद्गुरूला काय देऊ? घेऊन या देता नाम नाही दाता, दयानिधा आता दयानिधी म्हणता बोळ दिसे. देऊ तू न शकशी म्हणून मी मानशी, 14 भुवनांशी तूची दाता. बघा, आपण काय देणार?
देऊ तू न शकशी, आपण देऊ शकत नाही. म्हणून मी मानशी, मनातून बोलायचं की 14 भुवनांची तूच दाता, 14 भुवनांचा स्वामी तूच आहेस. आपण काय म्हणणार? आपण फक्त हे आतून त्याचं काय करणार, स्तुती करणार काही 14 भुवनांचा स्वामी तू आहेस. 14 भुवन माहिती आहेत का? ही पृथ्वी वेगळी आहे. यक्ष बघा, पृथ्वी, यक्ष, स्वर्ग, ब्रह्मलोक, स्वर्गलोक, ब्रह्मलोक, वैकुंठलोक हे सगळे आहेत. हे भुवन आहेत सगळे. अथवा तुझे मनी वसे आणिक काही, सेवा केली नाही म्हणून या. मनात काय आहे? सेवा नाही केली. कोणाची सेवा नाही केली? सद्गुरूची. तरी पण आपल्याला सद्गुरू देतोय, सांगतो असं संदीपक. सेवा घेऊन देता हे सामान्य, नाव नाही जाणा दातृत्वाशी. सामान्य मनुष्य देत असतो. काही सामान्य मनुष्य देत असतात, त्यांची नावं नाही घेत. दातृत्वाशी सेवा देतात. कुठली सेवा देतात हो? कोणी बघा दर्शनाला जातो, काही घेऊन जातात, थोडी काही सेवा करतात आहे ना. पण ती सेवा त्याचंच ते आपण त्याला घेऊन जातो जे त्यांनी निर्माण केलेलं आहे. तळी बावी विहिरी असं ते भूमीवरी, मेघ तो अंबरी वर्षत असे. बघा, तळी बावी विहिरी हे सगळं कुठे आहेत? पृथ्वी तळावर, आणि पूर्ण रिकामे असतात. पण त्यांच्यामध्ये पाणी कसं भरतो तो? बघा, त्यांनी पण काय केलंय? मुख कमळ काय केलेलं आहे? पसरवलेलं आहे. कोणाकडे? अंबरी, आकाशाकडे पसरवलंय की तूच आमचं काय कर, आम्हाला भर पूर्ण, आम्हाला तृप्त कर. कोण म्हणाले? तळी विहिरी, बावरी म्हणजे विहिरी. मेघ तो अंबरी वर्षत असे. पण मेघ आकाशातून का असते? वर्षा होत असते ना, पाऊस पडत असते. मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वां केवी करी. ही जी मेघाची सेवा आहे, त्याचा जो स्वभाव आहे देण्याचा, त्याचा जो पूर्ण स्वभाव आहे की तुमचा उदक पूर्ण भरावा, ही कोणाची सेवा आहे? त्या अंबराची. अंबर, त्या आकाशाची सेवा आहे. मग खालून काय देतात? तळी बाही विहिरी आकाशाला काय देतात का? काहीच नाही. सेवा अपेक्षिता बोलासे दाता, दयानिधी म्हणता केवी साधे. इच्छा केलेली असेल सेवेची, अपेक्षा केलेली असेल, बोल असे दाता. दातेपणाला म्हणजे बोल असतो पण दातामध्येच ठेवतो, बाहेर काढत नाही. दयानिधी म्हणता केवी साधन. दयानिधी कोण आहे? तर प्रत्यक्षात नृसिंह सरस्वती आहे. मिळे सेवा कैसी स्थिर नव्हे मानशी, माझे वंशी वंशी तुझे दास. बघा, काय सेवा करायची? माझं मन स्थिर नाही बिलकुल. माझे वंश पारंपरे म्हणजे माझे वंशी, माझा वंश तुझे दास होतील. हे बोलत नाही. ते कुठं बोलतो? तो दातांच्या आतमध्ये बोलतो. प्रत्यक्षात त्याला बोलता पण येत नाही. कोणाला? जो त्याचा भक्त आहे त्याला. कोणाचा? नृसिंह सरस्वतीचा. नृसिंह सरस्वती कोण आहे? सद्गुरू. माझ्या पूर्वजवंशी. बघा, हे प्रत्यक्षात संदीपक म्हणतोय. म्हणजे माझे वंशवंशी म्हणजे पुढे तुझं दासच होणार आहे. माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हाशी. माझ्या पूर्वजांनी तुमची सेवा केली. संग्रह बहुशी तुझे चरणी. संग्रह म्हणजे ती सेवा, त्याची कृपा.
ती सेवा रुजू झाली तुमच्या चरणी, जेवढी केली तेवढी. बापाचे सेवेची पाळीची पुत्राची,